आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय स्वामी प्रभुपादजी यांची गीतेच्या अनुवादातील चूक. प्रमाणासाठी गीता अध्याय 18 श्लोक 66 ची छायाप्रत याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता, ज्याचे अनुवादक स्वामी प्रभुपादजी आहेत, तसेच भक्ती वेदांत बुक ट्रस्टद्वारे प्रकाशित आहे. या छायाचित्रामध्ये स्पष्ट आहे की वरील शब्दांच्या अर्थात तर व्रजचा अर्थ तर जाणे म्हणजे जा बरोबर केला आहे, परंतु अनुवादात येणे म्हणजे या केला आहे, ज्यामुळे गीतेच्या सर्व ज्ञानाचे अज्ञान बनविले आहे. कारण हेच राहिले की या गुरुजनांना श्रीकृष्णाच्या पुढचे ज्ञानच नाही, यांना आपल्या सद्ग्रंथांचे देखील ज्ञान नाही, म्हणून लिहिले की माझ्या शरणात ये. गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये गच्छ शब्द आहे, ज्याचा अर्थ देखील जाणे आहे, तिथे बरोबर केला आहे. जेव्हा श्लोक 62 मध्ये गीता ज्ञानदाता स्वतःहून अन्य त्या परमेश्वर म्हणजे तद्ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म यांच्या शरणात जाण्यास सांगत आहे, श्लोक 66 मध्ये आपल्या शरणात येण्यास सांगितलेले नाही. कारण की गीता अध्याय 2 श्लोक 7 मध्ये अर्जुनाने म्हटले आहे की मी आपल्या शरणात आहे, म्हणजेच अर्जुन तर आधीपासूनच शरणात होता. पुन्हा असे म्हणणे की माझ्या शरणात ये सुसंगत देखील नाही. ही आध्यात्मिक ज्ञानाची कमतरता आहे. सादर आहे लेखकाद्वारे केलेला या श्लोकाचा यथार्थ अनुवाद. गीता अध्याय 18 श्लोक 66 चा यथार्थ अनुवाद. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. अनुवाद. गीता ज्ञान देणाऱ्याने सांगितले आहे की सर्व धर्मान माम म्हणजे माझ्या स्तराचे जितकेही धार्मिक कर्म आहेत ते सर्व माझ्यात, परित्यज्य म्हणजे त्यागून, एकम म्हणजे त्या एक सर्व शक्तिमान परम अक्षर ब्रह्म यांच्या, शरणम म्हणजे शरणात, व्रज म्हणजे जा, अहम म्हणजे मी, त्वा म्हणजे तुला, सर्व पापेभ्यः म्हणजे सर्व पापांपासून, मोक्षयिष्यामि म्हणजे मुक्त करेल, मा शुचः म्हणजे शोक करू नकोस. विशेष या श्लोकात एकम म्हणजे एक शब्द आहे, याचा अर्थ एक म्हणजे अद्वितीय परमेश्वर आहे. गीता अध्याय 13 श्लोक 30 मध्ये देखील एकस्थ शब्द आहे, ज्याचा अर्थ त्या एक परमात्मा यांच्यात स्थित केला आहे, जो गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे. गीता अध्याय 13 श्लोक 27, 28 व 30 मध्ये देखील गीता ज्ञान देणाऱ्या कालब्रह्म याने स्वतःहून अन्य परमेश्वर यांची माहिती दिली आहे. सांगितले आहे की गीता अध्याय 13 श्लोक 27 यह म्हणजे जो साधक, विनश्यत्सु म्हणजे नष्ट होताना, सर्वेषु भूतेषु म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये, परमेश्वरम म्हणजे परमेश्वर म्हणजे परमक्षर ब्रह्म यांना, अविनश्यंतम म्हणजे अविनाशी तसेच, समम म्हणजे समभावाने पाहतो, सहा म्हणजे तो परमेश्वर यांना, पश्यती म्हणजे खऱ्या रूपात पाहतो, म्हणजे त्याने त्या परमेश्वरास व्यवस्थित समजले आहे. गीता अध्याय 13 श्लोक 28 मध्ये सांगितले आहे की ही म्हणजे कारण की जो साधक, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी, समवस्थितम म्हणजे समान भावाने स्थित, ईश्वरम म्हणजे परमेश्वर यांना, समम म्हणजे समान, पश्यन म्हणजे बघत, आत्मना म्हणजे आपल्याद्वारे, आत्मानम म्हणजे स्वतःला, न हिनस्ती म्हणजे नष्ट करत नाही, म्हणजे सत्यभावपूर्वक त्या गीता ज्ञानदाता कालब्रह्महून अन्य परम अक्षर ब्रह्म यांना जाणून त्यांचीच भक्ती करून, पराम म्हणजे गीता ज्ञान देणाऱ्या कालब्रह्मपासून मिळणाऱ्या गती म्हणजे मोक्ष, जो गीता अध्याय 8 श्लोक 13 मध्ये सांगितला आहे, त्याहून अन्य, गतिम म्हणजे परम गतीला, याती म्हणजे प्राप्त होतो. हाच प्रसंग गीता अध्याय 13 श्लोक 30 मध्ये चालला आहे. सांगितले आहे यदा म्हणजे ज्यावेळी साधक, भूतपृथक भावम म्हणजे प्राण्यांच्या वेगवेगळ्या भावनांना, एकस्थम म्हणजे त्या अद्वितीय एका परमात्मा यांच्यापासून, एव म्हणजे च, विस्तारम म्हणजे सर्व प्राण्यांचा विस्तार म्हणजे उत्पत्ती, अनुपश्यती म्हणजे होताना बघतो म्हणजे जाणत आहे,
तदा म्हणजे त्यावेळी, ब्रह्म म्हणजे त्या परमेश्वर यांची, संपद्यते म्हणजे पूजा करून त्यालाच प्राप्त होतो. यावरून सिद्ध होते की गीता अध्याय 18 श्लोक 66 मध्ये एकम शरणम व्रज चा अर्थ देखील त्या परम अक्षर ब्रह्म यांच्या शरणात जा हेच बरोबर आहे.